नमस्कार. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भानं पत्रकार परिषदेसाठी आमदार सुहास बाबरसाहेब, तानाजीराव पाटील, आमच्या राष्ट्रवादीचे अध्यक्षजी आणि त्याला साथ द्यायचं काम आम्ही त्यांच्याबरोबर करू आणि चांगल्या पद्धतीनं आम्ही हे इलेक्शन 4 जिल्हा परिषद आणि 8 पंचायत समिती शासनाच्या नियमाप्रमाणे आरक्षण पडलं जरी असलं तरी ओपन ठिकाणी सुद्धा आम्ही NTच्या OBCच्या जागा दिलेल्या आहेत. म्हणजे आम्ही कोणावरती अन्याय असा केला असं नाही. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून जनता मतदार आमच्या बरोबर आमच्या विचाराबरोबर येतील एवढंच ह्या निमित्तानं मी सांगेन. पत्रकार परिषदेनिमित्त तुमच्या सर्व पत्रकारांचं मी स्वागत करतो. पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले आपणा सर्वांचे नेते, या विभागाचे माजी आमदार आदरणीय अण्णा, आमचे सहकारी मित्र आदरणीय अध्यक्ष तानाजीराव पाटील साहेब, राष्ट्रवादीचे नेते आणि जिल्हाध्यक्ष आदरणीय आमचे सहकारी मित्र अनिल शेठ, आदरणीय पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय हर्षवर्धनजी देशमुख साहेब, आदरणीय विनायक शेठ मासाळ, आदरणीय व्यासपीठावरील सगळी मंडळी, मी आणि अण्णा काही दिवसापूर्वी आम्ही सर्वांची एकत्रितपणे बैठक झाली होती आणि चांगला प्रस्ताव एकमेकास देऊन निश्चितपणे ह्या आटपाडी तालुक्यातल्या 8 जिल्हा परिषद आणि 8 पंचायत समिती आणि 4 जिल्हा परिषद एकत्रितपणे आपण सर्वांनी लढूया आणि एक चांगल्या विचाराची मोठ ह्या तालुक्यामध्ये बांधणं आवश्यक आहे. आणि एकत्रितपणे काम केल्यानंतर निश्चितपणे हा तालुका एका विकासाच्या वेगळ्या उंचीवरती आपण नेण्यामध्ये यश येईल. आणि सगळे प्रस्ताव आल्यानंतर आम्हाला सगळ्यांना जे मान्य झालं, आम्ही एकत्र येऊन आणि आमच्या दोन्ही पक्षाच्या म्हणजे शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या आमच्या दोन्ही पक्षाच्या सगळ्या नेत्यांशी चर्चा करून आम्ही हा एकत्रित येण्याचा निर्णय घेतला आहे. या युतीसाठी माननीय आमचे नेते एकनाथजी शिंदेसाहेब असतील आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा असतील, या सगळ्यांची संमती घेऊन एकत्रितपणे आम्ही ही जिल्हा परिषद पंचायत समिती लढतोय. आणि निश्चितपणे एक विश्वास आहे की ह्या तालुक्यातली सगळी जनता, सगळे मतदार यावेळेला राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या युतीतल्या सगळ्या उमेदवारांना भरघोस मताने विजय करतील आणि एक चांगली संधी या निमित्तानं ह्या तालुक्यामध्ये काम करण्याची आम्हाला सर्वांना एकत्रितपणे मिळेल. काही ठिकाणी ज्या ओबीसीसाठी जागा सुटल्या त्यामधून कुणबी ओबीसीचे काही उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले. हा मूळ ओबीसीवरती हा अन्याय नाही, असं अजिबात नाही आहे. आम्ही मुळात त्या पद्धतीनं जातीचा विचार न करता निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे असं जर एका ठिकाणी झालं असेल की ओबीसी ठिकाणी कुणबी आला असेल तर 6 ठिकाणी असं झालं की ओपनच्या ठिकाणी ओबीसी कॅन्डिडेट आपला लढतो आहे. अगदी करगणी जिल्हा परिषद गटामध्ये क्रायटेरिया एकच आहे की निवडून येण्याची क्षमता, त्या जिल्हा परिषद गटामध्ये संबंधित कॅन्डिडेट निवडून येण्याची क्षमता, त्याचा संपर्क, हे सगळं विचार गृहीत धरून तो कुणबी आहे का ओबीसी आहे हे न एकदा विजयी होण्यासाठी जी आवश्यक अहर्ता आहे ती पूर्ण करणाऱ्या सगळ्या उमेदवारांना आपण त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे अन्याय केला असं काही अजिबात भूमिका कुणाचीच नाही. पंचायत समितीला या आम्ही आता हर्षवर्धन सभापती असताना म्हणजे मला असं वाटतं की सगळ्यात कमी वयाचे सभापती तुम्ही त्यावेळेला त्यांनी काम करण्याचा प्रयत्न केला होता. मी खानापूर पंचायत समितीमध्ये 5 वर्ष काम केले. परत जिल्हा परिषदला उपाध्यक्ष असताना 5 वर्ष काम केलं. आम्ही पंचायत समिती यशवंत पंचाच्या अभियानामध्ये राज्यात पहिली आणली होती. परत जिल्हा परिषद आम्ही राज्यात पहिली आणली होती. मला असं वाटतं की हर्षवर्धन देशमुखांच्या काळामध्ये या पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक चांगल्या उपक्रम राबवले, चांगले काम झाले होते. पण त्याच्यानंतरच्या 2.5 वर्ष थोडंसं मला असं वाटतं की आपली पंचायत समिती मागं पडली. हा तालुका माझ्या विधानसभेचा भाग आहे. त्यामुळे मला असं वाटतं की चांगल्या विचाराचे लोक जर एकत्र आले ह्या तालुक्यामध्ये आणि जर ह्या तालुक्याला आपण एक वेगळी दिशा देऊ शकलो तर ते निश्चितपणे पुढच्या पिढीसाठी, इथून पुढच्या विकास कामांसाठी आवश्यक आहे.
ते करणं क्रमप्राप्त असल्यामुळं आम्ही सगळे एकत्र येऊन हा निर्णय घेतला. आणि या पाठिंबाचा उद्देश एकच आहे की शेवटी असं आहे, आता नगरपंचायतची अण्णा निवडणूक झाली, जरी शिवसेनेला पराभव लागला असं, पण त्यावेळेला जर अण्णा आम्ही एकत्र असतो तर चित्र वेगळं दिसलं असतं. जवळपास 200-250 कोटीची कामं करून आम्ही त्या ठिकाणी मागं पडलो होतो. त्यामुळं ह्या राहिलेल्या माझ्या 4 वर्षाच्या कार्यकालामध्ये किंवा भविष्यामध्ये ही पंचायत समिती विजयी झाल्यानंतर या तालुक्यामध्ये अपेक्षित जेवढं काम आहे या भागातल्या लोकांना ती करण्याची जबाबदारी आम्ही एकत्रितपणे सगळे म्हणून इथून पुढे पार पाडू. आता सगळंच भाजप सेनेचं आहे आता हे. यामध्ये ज्याची क्षमता आहे, क्षमता राष्ट्रवादी चांगल्या सेनेचं आहे. पद्धतीनं आहे. मागच्या वेळेस नगरपालिकेमध्ये कुणाची सत्ता यावी आणि कुणाच्या सीटा जास्त व्हाव्यात त्यामध्ये आमचं युती झाली नाही. झालं नाही. तो क्रायटेरिया न लावता आपल्याला जास्तीत जास्त आपले उमेदवार निवडून यावेत यासाठी आम्ही राष्ट्रवादीनं एकच उमेदवार उभा केला, विनायक मासा. बाकी सगळे शिवसेनेचेच आहेत. पण आता आम्ही एकत्रच लढतोय, आम्ही त्यामुळे आता एकत्रित आहेत. हे राष्ट्रवादी सगळे आणि सेना दोघांचे मिळून आहेत आमचे. येस. आणि म्हणजे तो त्यांचा आहे ना आमचा नाही, म्हणजे आमच्याकडनं तिकडे गेले तिकडे इकडं सगळं असं झालेलं आहे. त्यामुळं त्याच्यावरती चर्चा करण्यापेक्षा हे आमचेच सगळे आहेत कार्यकर्ते, पण उगीच आपण एकमेकाला ताटातूट करण्यापेक्षा आपण एका ठिकाणी यायचं आहे. मग संख्या मोजण्यापेक्षा निवडून येणं हा क्रायटेरिया लावणं आमदार साहेबांनी सांगितलं, त्याप्रमाणे आम्ही लावलेलं आहे. नगरपालिकेत झालेली चूक आता दुरुस्त केलेली आहे, मी केलेली आहे अगोदर. खरं आहे. आता राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या ज्या महानगरपालिकेचं इलेक्शन झालं त्याच्यामध्ये सर्वात जास्त जागा या भाजपला गेलेली. तुम्ही निश्चित आहे, तुम्हाला भाजपचं आव्हान दगड वाटतंय का? ना तो तिथल्या लोकल लेवलचा प्रश्न आहे. आज मला असं वाटतं की खानापूर आटपाडीमध्ये 1 नंबरचा पक्ष हा शिवसेनाचा आहे. मागच्या वेळेला आता खानापूरमध्ये सगळीकडेच म्हणजे अगदी नगरपालिकासुद्धा शिवसेनेनं त्या ठिकाणी यश मिळवलं. आटपाडीमध्ये नगरपंचायतला यश मिळवताना थोडं अण्णा जर आमच्यावर असते तर निश्चितपणे शिवसेना आणि राष्ट्रवादीनं मोठं यश मिळवलं असतं, म्हणजे अगदी वाईट वॉट झाला असता. पण काही दुर्दैवानं तांत्रिक अडचणीमुळे आम्ही त्यावेळेला एकत्र येऊ नाही शकलो. पण आज म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आल्यानंतर मला पूर्ण आत्मविश्वास आहे ते समोरच्या पार्टीचं आव्हान इतकं मोठं आहे असं मला वाटत नाही. पण आम्ही कोणाला कमी लेखणार नाही. पण निश्चितपणे जर आम्ही एकत्र आलो तर ह्या पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये विजय मिळवण्यासाठी आम्हाला कुठेही अडचण वाटत नाही. नाही, कायमस्वरूपी राहील. कसं आहे, ह्या तालुक्याच्या विकासासाठी आम्ही जर एकत्र आलो असेल तर आमची जबाबदारी आहे की निवडणुकीच्या निकालानंतर सुद्धा आम्ही एकत्रितपणे काम करू. ज्या त्यांच्या कल्पना असतील, आमच्या कल्पना असतील ते एकत्रित बसून किंवा जे भविष्याच्या राजकारणाचे निर्णय घ्यायचे असतील ते आम्ही एकत्रितपणे घेऊ. प्रयत्न करू आम्ही. कसं होतं, शेवटी खाली जसं जसं उतरत येईल, म्हणजे लोकसभेचं वेगळं, विधानसभेचं वेगळं, झडपी पंचायत वेगळं, ग्रामपंचायतला थोडं आणखीन कमी आलं, म्हणजे मतदारसंख्या कमी आली की आणि परत ते गाव लेवलला आले की थोडं स्थानिक लेवलला वेगळे विषय असतात. विरोधकाकडून तुमच्यावरती घराणेशाहीचे सुद्धा आरोप होत आहेत. या आरोपाबद्दल काय सांगा? आता नाही, मी सांगतो ना, म्हणजे मी काय त्यांच्या कोणाबद्दलही मी काय बोलणार नाही. मला त्यांच्या कोणाचाही अपमान करायचा नाही, माझी ती भूमिका नाही. पण घराणेशाहीचा आरोप करतच नेतृत्व मोठं व्हायचा प्रयत्न झाला आहे. पण आज त्यांच्या घरात एक सरपंच आहेत, एक आमदार आहेत आणि एक झेडपीचे उमेदवार आहेत. सभापती होऊन गेले, जिल्हा परिषदेला सभापती होते माझ्याबरोबर. तुमच्या घरात 4 सदस्य असताना 4ची 4 आता राजकारणात आहेत. ही घराणेशाही नाही का? आता 5 उभा केले, आता 5वी उभा केले. त्यामुळे घराणेशाहीचा आरोप मला काय मान्य नाही. शेवटी राजकारण करत असताना त्यांना करता येणार नाही. हा, त्यांना करता येणार नाही. आता आणि कोण नवीन केलं तर ठीक आहे, ते दोघांच्यावरही करावं लागेल, आमच्यावरही करावं लागेल, त्यांच्यावरही करावं लागेल. आज पृथ्वीराज भाई यांची उमेदवारी देवांचीतून त्यांनी दाखल केलेली आहे. त्यांच्यावरती सोशल माध्यमावर टीकास्त्र सोडले की अजून वय नसताना सुद्धा ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले, म्हणजे जुने निष्ठावंत आहेत त्यांना कुठेतरी डावललं जाते. नाही, असं नाही. मी तुम्हाला परत एक सांगतो,
ह्या झडपी पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये एक ना एक उमेदवार हा त्या गटातल्या गणातल्या प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्याशी चर्चा विनिमय करून त्यांचा सल्ला घेऊन त्यांच्याशी पूर्ण बाबा काय करायला पाहिजे काय नाही हे सगळे इंडिव्हिज्युअल प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्यांशी ज्यांनी ही पार्टी उभा करण्यामध्ये ज्यांचं योगदान आहे त्या सगळ्या लोकांशी चर्चा विनिमय करून उभं केले आणि त्या कार्यकर्त्यांनी पृथ्वीराज भाई यांचं नाव सुचवलं आहे. आणि उलट कार्यकर्त्यांचं मत असं आहे की आता नवी पिढी राजकारणात पुढे येऊन आता त्या मुलांनी हातात घेतलं पाहिजे. आम्ही गारडी पंचायत समिती गणाला 23 वर्षाची मुलगी उभा केली. LLM झालेली मुलगी आहे शेंडे म्हणून आमच्या देवनगरचे आहे. असं अण्णांची किंवा आमची किंवा दोन्ही पक्षाच्या एक धोरण असं ठरलं आहे की आता नव्या पिढीनं थोडं हे सगळं सांभाळावं हे सगळं हातात घ्यावं आणि कुणाचे अप्रोक्ष आपण हा निर्णय घेतलेला नाही. पार्टीतल्या सर्व कार्यकर्त्यांशी इंडिव्हिज्युअल प्रत्येकाशी आम्ही सगळे बोललो आणि बोलून निर्णय करून आपण ते उमेदवार जाहीर केले. त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठंतरी एक मुलगी 22 वर्षाची मुलगी नगराध्यक्ष झाली. तिथं वयाचा क्रायटेरिया नसतो. राजकारण हे मी तुम्हाला मुद्दाम सांगतो वय ह्याच्यापेक्षा सुद्धा शेवटी कर्तृत्व हा भाग असतो. त्यामुळं काही लोकांना जर संधी दिली तर काही मुलं मोठी होऊ शकतात राजकारणामध्ये. नाही आम्ही काय केलं सांगली सातारा सोलापूर आणि कोल्हापूर या 4 जिल्ह्यातल्या सर्वपक्षीय आमदारांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आणि निवडणूक आयोगाला पत्र लिहिल्यानंतर आम्ही आमच्या प्रमुख नेत्यांशी बोललो. अगदी अजितदादांशी सुद्धा परवाशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी आयोगाला विनंती केली होती. त्या विनंतीप्रमाणे या 4 जिल्ह्यातल्या कलेक्टरनं अहवाल मागितला होता आणि प्रत्येक तालुक्यातून किती लोक जातात यात्रेला ह्याचं सविस्तर अहवाल घेऊन तो अहवाल निवडणूक आयोगापर्यंत पोच झाला की बाबा आता आपल्याकडं आज बातम्या जवळपास 2.5 लाख लोक सगळी लोक मतदानापासून विनंती केली की 1-2 दिवस बाकीच्यांचा मतदान याच तारखेला घ्यायचं निकाल होल्डवर ठेवायचा आणि मग आपलं ह्या 4 जिल्ह्यांचं मतदान झाल्यानंतर निकाल एकत्रित लावायचा असं त्यांनी प्रस्ताव दिलेला आहे. सगळ्या 4 कलेक्टरने दिलेला आहे प्रस्ताव. मला असं वाटतं तुम्ही विचार करत असताना फक्त ती समोरच्या ज्या अपोजिशन पार्टीचे कॅन्डिडेट आहेत त्या आमदारांच्या घरातले आहेत. राजकारणामध्ये असं नसतं. माझं असं मत आहे की कर्तृत्वाच्या बाबतीमध्ये आमच्या विद्यार्थी मोठे आज त्यांच्यापेक्षा सक्षम आहेत. त्या स्वतः काम करत आहेत. त्या LLB झालेल्या ताई आहेत आमच्या उमेदवार आहेत आणि त्यांचं काम गेले अनेक वर्ष चालू आहे आणि मला असं वाटतं की त्या जिल्हा परिषद गटामध्ये सगळ्यात जास्त संपर्क हा विद्याताईंचा आहे. त्या वाड्या वस्त्यावरती पोचलेत. त्यांच्या माध्यमातून अनेक महिलांच्या कार्यक्रमामध्ये त्यांची उपस्थिती होती. त्यांच्या मदतीने मुलांना शिक्षणासाठी खूप मोठी मदत झालेली आहे. आपल्या भागातली मुलं ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये यावेत म्हणून त्यांचं खूप मोठं योगदान आहे. अनेक लोकांना त्यांची म्हणजे त्यांच्या कुटुंब सावरण्यामध्ये किंवा अनेक महिलांना रोजगार उपलब्ध होऊन त्यांची खूप मोठी मदत झाली. मला असं वाटतं की आज आजच्या घडीला विद्याताई मोठेंचं विजय व्हायला मला तर काही कुठं अडचण वाटत नाही. इतकं चांगलं सक्षमपणे ते स्वतः काम करतात. तुमच्याकडे आठवड्याची जबाबदारी असताना तुम्ही निवड्यावर असं काही विशेष लक्ष वगैरे देणार आहे? सगळं आठी इथले 4 जिल्हा परिषद तिथले 4 जिल्हा परिषद आठी गटावर माझं विशेष लक्ष असणार आहे. नगरपंचायतला जी आव्हानं केली झेडपीच्या संदर्भात अशी आव्हान तयार केली का आपण? जाहीरनामा एकत्रित जाहीरनामा आमच्या 27 तारखेनंतर आम्ही एकत्रित येऊ तुम्हाला काय तुम्हाला जे आम्हाला ह्या तालुक्यामध्ये काय अपेक्षित आहे पंचायत समिती जिल्हा परिषदकडून ते आम्ही देऊ एकत्रितपणे. त्यामुळे चांगलं आहे. आम्ही जे उमेदवार दिले ते सगळे जिल्हा परिषद गटामध्ये प्रचंड संपर्क असलेले काम केलेले सगळे लोक आपण त्या ठिकाणी दिले. पंचायत समितीला पण सगळे वेल एज्युकेटेड सगळे चांगले कॅन्डिडेट आपण काढून ज्यांचा त्या गणामध्ये त्या गावामध्ये ज्यांचं काम आहे योगदान असे सगळे लोक दिले. कशाला नाही उलट काय गरजच नाही. माझं मत होतं की 2 दिवसातच त्यांनी अर्ज काढायला मुदत ठेवायला पाहिजे आणि प्रचाराला वेळ द्यायला पाहिजे जास्त. कारण तसं खूप दिवस व्हायला म्हणजे आता उद्यापासून 27 तारखेपर्यंत अर्ज काढायची मुदत आहे.
हा पोचणं अवघड होतं परत तिथून पुढं 6 दिवसात 7 दिवसात पोचणं अवघड होतं. 15, 16, 18 गावं असतात पोचणं खूप अवघड आहे. म्हणून ज्यांचा आधीपासून संपर्क अशा लोकांना उमेदवार दिले हां तो ॲडव्हान्टेज राहतोच. म्हणजे असं एकदम येऊन राजकारण करण्यापेक्षा थोडं संपर्क असेल तर फरक पडतो. नाही आता समजा आरक्षण असेल महिला आरक्षण स्पेशली असेल तर थोडं त्यांचा संपर्क कमी असतो. त्यांच्या कुटुंबातलं जे काम करतं त्यांचा संपर्क जास्त असतो. थोडं तो बेनिफिट त्यांना मिळतो. मतदान होण्यासाठी खूप बरं पडेल कारण संख्या खूप मोठी आहे आणि आम्ही जी लोक यात्रेला जाणार आहेत त्या लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा काही माइंडसेट नाही थांबण्याचा. बैलगाडीने जातात. हां बैलगाडीने जाणारे लोक जाणार आणि हा समाजाचा विषय नाही. आमच्या पळशीमध्ये 500 लोक जातात मराठा जातात 100% मराठा लोक जातात त्यामध्ये ह्याचा काय प्रश्न नाही. खूप लोक जात आहेत सर्व समाजाचे सगळ्या समाजाचे लोक जातात. इम्पॅक्ट खूप मोठा आहे. ॲव्हरेज 40% लोक प्रत्येक गावातली जात आहेत असं चित्र दिसते आज. हां फार मोठा परिणाम होईल मतदान पर्सेंटेज फार कमी होईल ते. त्यामुळं तीच विनंती आपण त्यांना केली की आपला मुख्य उद्देश तो आहे की मतदान झालं पाहिजे मॅक्सिमम. अहवाल पॉझिटिव्ह केला असं माझं मत कारण त्यांनी प्रत्येक तालुक्यातनं किती लोक जातात आणि त्याचा मतदानावर किती पर्सेंटमध्ये परिणाम होईल हे सगळं आकडेवारी त्यांनी मांडले तिथे. त्यामुळे मला आम्ही आता देवपाण्यात ठेवलेच मतदान थोडं 1-2 दिवस तरी पुढे जावं म्हणून. आज कसं सांगणार काय होतं स्थानिक लेवलची निवडणूक असल्यामुळं मतदान जास्त का कमी याच्यापेक्षा एक मत होणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक मताला महत्त्व आहे त्यामुळं ते मतदान करून घेणं खूप आवश्यक आहे. आम्ही आव्हान सगळ्या लोकांना करणारच आहे पण कार्यकर्त्यांना पण विनंती करणार आहे की मतदानापर्यंत पोहोचून त्यांना बाहेर आणणं आपली भूमिका सांगणं आणि त्यांना मतपेटीपर्यंत आणणं ही आमची कार्यकर्ते जबाबदारी पार पाडतील सगळे. बऱ्यापैकी 70% फायनल झाले. 70% 2-3 ठिकाणी विषय असतो. मग सगळे 4ही जिल्हा परिषद आणि 8ही पंचायत समिती. हो होणार.